रोखोक निर्भीड, रोखोक निर्भीड, बिनधास्त आपल्या मनातले बोलणार, सडेतोड बोलणार, आपला हक्काचं चॅनल, आपल्या हक्काचे चॅनल रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल पाहत रहा. या देशामध्ये जे मोदी साहेबांनी काम केलं ते मागल्या काँग्रेसच्या 60 वर्षामध्ये एवढं काम झालेलं नाही. आपला देश, आपलं राष्ट्र सुरक्षित ठेवण्याचं काम हे आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी केलं आहे. अत्यंत प्रेम अशा पद्धतीचा, मन अशा पद्धतीचा आणि सर्वांना घेऊन आपल्याला सगळ्यात मोठीपेक्षा वेगळी म्हणून आहे. आणि आपलं भाग्य असं आहे आपलं की आता आपला सेनापती, सैन्य, आपले नेते सगळे हर्षोल्लासात आपण सामोरं जातो. आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये तिकिटाची मागणी अनेक लोकांनी केली आणि प्रत्येकाला पक्षात काम करताना मागायचा अधिकार आहे की मला तिकीट द्या. त्याच्या मुलाखती झाल्या, साहेबांनी मुलाखती घेतल्या, पण आता आपल्या पक्षानं दिलं, घोषित केलं की आपले उमेदवार संजय सुधाकर साहेब आणि म्हणून आमचे एक नेते बापू काढला ते म्हणायचे भाषणात त्याग समान करता येतो, लोकशाहीमध्ये त्याग समान करता येतो, पण सत्ता मात्र समान उपभोगता येत नाही. आपल्या जिल्ह्यामध्ये 50 लोक पात्र खासदार व्हायचे, सरकारी साहेबांच्या बरोबरीचे, पण तिकीट द्यायची पाळी आली की फक्त तिकीट एकालाच मिळतं आणि 49 लोकांना असं वाटतं की माझ्या अन्याय झाला म्हणून. अन्याय नसतोय, पक्षी आई आहे आणि आईला सगळे लेकरं सारखे असतात, पण आई टप्प्याटप्प्यात देत असते. असे 40 खासदार आहेत. आज 40 महिन्यामध्ये त्यांना आरक्षण सांगितलं तर किती जागा झाल्या महिन्याला सुटल्या. त्याचे आरक्षण किती 186 280 का 180 230 540 खासदार, 180 खासदार महिला खासदार होणार. किती 180 ही महिला खासदार होणार. आता किती खासदार त्या ठिकाणी? फक्त 40 महिला खासदार आहे. परंतु आताचा आकडा 2019 मध्ये 180 महिला त्या ठिकाणी खासदार होणार. त्या कायद्यामुळे आणि तो कायद्याचा मला कायदा करण्यासाठी समर्थन देण्यासाठी तुमच्यासाठी समर्थन म्हणून मी त्या ठिकाणी वोटिंग केलेलं आहे. मला अभिमान वाटतो तुम्हाला काय दिसतो. बऱ्याचसाठी आम्ही काम केलं, 3 जणांचं काम केलं, 30 केलं, हाणलं. आणि लहान मुलाचा प्रश्न होता तेही आमच्या मोदी साहेबांनी एकट्याचा थेट न सांगता त्या ठिकाणी रामाचं मंदिर बनवून टाकलं. बसा मिळते होता हिंदू मुस्लिम अनेक बंदी झाल्या, पण ह्या काँग्रेसांनी वाटलं नाही की हिंदू मुस्लिम समाज दंगल बंद व्हायला पाहिजे. किती दिवस हिंदू मुस्लिम बांधवांनी झगडे करायचे आणि मुस्लिमांनाही आम्ही त्या ठिकाणी एक बंदीसाठी 5 एकर जागा दिली आणि हिंदू आपल्या या ठिकाणी पाहतो. हे पेंडिंग प्रश्न आमच्या अशा कारणामुळे झाले. म्हणून साधी सभा मला चांगलंच वाटते. ह्या सगळ्या बिलाला माझं समर्थन, माझं वोटिंग झालं हे तुमच्यामुळे, तुम्ही मला लोकसभेमध्ये पाठवल्यामुळे मी तिथं वोटिंग करू शकतो आणि वोटिंग झाल्यामुळे हे सगळे कायदे आपल्याला संख्या पण पाहिजे, आपल्या प्रत्येक एकात खासदार पाहिजे. भारत सर्व देशाचा प्रधानमंत्री बनवण्यासाठी, प्रधानमंत्री करण्यासाठी आज देशाचा प्रधानमंत्री जर झाल्यानंतर जर देश सुरक्षित त्याच्या हातात असेल तर आदरणीय मोदी साहेबांचा देश सुरक्षित हातामध्ये आहे. ग्रामीण विधानसभा मतदारसंघामध्ये आता लोकसभेची निवडणूक आहे. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये देशामध्ये काय पद्धती चालू आहे ते सगळे साक्षीदार आपण
आज जगामध्ये नरेंद्र मोदींचं नेतृत्व स्वीकारलेलं आहे. जगामध्ये आपल्या भारत देशाची उंची वाढवण्याचं काम, आपल्या भारत देशाची मान वाढवण्याचं मान पाठमान करण्याचं काम नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये झालं. गेल्या 10 वर्षापूर्वी देशामध्ये सत्ता आल्यानंतर नरेंद्र मोदींनी आपल्या देशातल्या गोरगरीब 18 पगड जाती धर्माच्या लोकांना केंद्रबिंदू मानून त्या योजना चालू केल्या. त्या योजनेचा प्रत्यक्ष लाभ त्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम नरेंद्र मोदींच्या सरकारच्या काळामध्ये झालं. आज प्रत्येक घरामध्ये लाभार्थी आहे. आज असं एकही कुटुंब नाही त्या घरामध्ये लाभार्थी आहे. आपण उपस्थित आहात. आजपासून प्रत्येक माझ्या पदाधिकारी कार्यकर्त्याला विनंती आहे की आपण आजपासून आपल्या गावामध्ये जेवढे काही लाभार्थी असतील, जेवढे आपले अनेक जाती धर्माचे लोक असतील, आपल्या सरकारच्या काळामध्ये मुस्लिम बघितला नाही, बौद्ध बघितला नाही, दलित बघितला नाही, हिंदू बघितला नाही, शीख बघितला नाही. ज्याला लाभ देण्याची गरज आहे त्याला लाभ देण्याचं काम झालं. कारण अनेक गावांमध्ये आता घरकुल द्यायला गरज शिल्लक नाही. छोट्या छोट्या गावामध्ये 200-250 घरकुल. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ग्रामीण भागामध्ये विकास होतोय. आता आमच्या चंद्रुनी सांगितलं की माझ्या मतदारसंघामध्ये आपला कधी 300-350 मंदिराचं निर्बंध पाहिजे. माझ्या मतदारसंघामध्ये असे काही तीर्थक्षेत्र आहे की तो कोट्यावधींचा निधी ज्या गावामध्ये 5 लाखाचा निधी मिळाला नव्हता त्या गावामध्ये 2 कोटी 3 कोटीचा निधी दिला. त्या गावाला सुद्धा खरं वाटत नाही तेवढा मोठा कोट्यावधीचा निधी आपल्या गावामध्ये मिळू शकतो. आज पालगाव सारख्या गावामध्ये विठ्ठलाचं मंदिर आहे, हेमंतपती मंदिर आहे, 9.5 कोटी रुपयाचं निधी आहे. कधी पालगावने विचार केला होता? अशा अनेक वेगवेगळी कामं, विकासाची कामं आपल्या मतदारसंघामध्ये होत आहेत. आणि विशेषतः आपल्या खासदार साहेबांच्या माध्यमातून खासदार साहेबांनी सांगितलं की मी लोकसभेमध्ये 584 प्रश्न विचारले. असं वाटतं की खासदार प्रश्न विचारत असतील, पण हे सत्य आहे, ते रेकॉर्डवरची घटना आहे. खासदार साहेब भोळा माणूस आहे, त्याच्यामुळे खासदार साहेब तशी कल्पना आहे. सगळा जिल्हा तुमच्या बरोबर जे आलेला आहे तुमच्यावर विश्वास टाकतोय. फक्त तुमचा स्वभाव, तुम्ही कुणालाही त्रास दिला नाही, तुम्ही कुणाचं वाईट नाही केलं, तुम्हाला चांगलं नाही केलं, कुणाचं वाईटही केलं नाही. तुम्ही सगळा जिल्हा तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभा. आणि गेल्या वर्षी 2,90,000 मतांनी आला, यावेळेस तुम्ही 4,00,000+ मतांनी आला. असं मला स्वतः विश्वास आहे. कारण की विशेषतः अहमदपूर विधानसभा दादा आता तुमचे सगळे एकच महायुती आहे. गेल्या वेळेस 68,000 होते, त्यावेळेस 1,00,000 काढलं पाहिजे. जर तुम्ही एकत्र राहून असं मतदान दिले पाहिजे. खरं आहे का? बुद्धिबळ आणा. आता तुमच्याकडे काय मंत्री आहे, एक तर बिल आलं पाहिजे. गेल्या वेळेस 43,000 होते, त्यावेळेस 70-75 गेलं पाहिजे. त्याच्यासाठी सगळ्यांना बरोबर घेऊन, सगळ्या विचारधारेला बरोबर घेऊन, जे कोणी नाराज असतील, काही इकडे तिकडे करत असतील, तर बऱ्याचदा उमेदवारी मागितली. आमचा रमेश सुंदर पुढे आहे, उमेदवारी जाहीर होण्याच्या दिवशी देवेंद्र बोलायला आणि बाबा सगळे सिस्टम तिथं कोणी कोणाला सांगितलं फायदा होत नाही. आणि ज्या दिवशी सांगितलं त्या दिवशी संध्याकाळी एक चांगला माणूस, सगळ्यांना मिळून दिसून राहणारा माणूस म्हणून आपल्याला सुधाकर सुधारी साहेबांना या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये प्रत्येकाच्या पदाधिकारी निवडून आज शिंगारे साहेब तुम्ही पण तुमच्या माध्यमातून इकडे बऱ्याच लोकांना उज्ज्वला गॅसच्या माध्यमातून गॅस कनेक्शन दिले असेल. आज प्रत्येक म्हणजे कोणाचा विचार, घर नाही त्याला घर, त्याला अकाउंट नाही त्याला अकाउंट, ज्याला आज माणूस कर्ज कमी काढतो सर्वात जास्त. घरातला कोणी आजारी असला त्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं की कर्ज लागते. पैसे कुठून तरी उधारात आणतो, सावकाराकडून आणतो, कुठून तरी आणतो, मग ते सावकाराचे देण्याकरता एका आत्महत्या करतो किंवा शेत घेऊन. पण मोदीजीने आयुष्यमान भारत कार्ड, आज आयुष्यमान भारत कार्डच्या माध्यमातून 5 लाख रुपयाचा आपल्या परिवाराला मेडिकल विमा जेणेकरून आपल्याला घरी जाऊन भीक मागायची गरज नाही. अशा अनेक योजना ज्यांनी मोदीजीने प्रत्येक घटकाच्या, प्रत्येक माणसाचा विचार करून या याच्यामधून काम करण्यात सांगितलं की 30% महिलांना आरक्षण. साहेब थोडंसं आपल्याला घालून जावं लागेल. पुढे मागे लोकसभा विधानसभेमध्ये पण 50% आरक्षण महिलांना येणार आहे. त्यावेळेस महिला टाळ्याचा वाटा
370 करोड करा, राम मंदिरचा उल्लेख करा. राम मंदिरचं तर मी स्वतः माझे वडील बाबरी मस्जिद पाडणार आहे का व्यक्तीमध्ये एक व्यक्तीमध्ये परेश्वर सावे तुम्ही. त्याच्यामुळे मी बघत होतो माझे वडील गेल्यानंतर मला असं वाटतं की अरे काय नाही. पण मोदीजींनी त्यांच्या मॅनिफेस्टो मध्ये लिहिलं होतं की राम मंदिरचा विषय आम्ही मार्गी लावू. त्यांनी कोर्टात त्याचा पूर्ण जोर म्हणजे विधी पद्धतीने न्याय पद्धतीने त्याच्यामध्ये निर्णय घेतला. त्याला वकील लावले, सगळे लावले आणि आज आपल्या सगळ्यांचा 500 वर्षापासूनचा बनवलेला विषय आपल्या सगळ्यांच्या भावना 22 जानेवारीला प्रत्येकाने आपल्या घरात दिवाळी साजरी केलेली आहे. ही दिवाळी कोणामुळे साजरी करू शकता तुम्ही? मोदींमुळे आणि प्रभू रामचंद्रांचं दर्शन आपल्याला आज अनेक लोकांनी जाऊन आलेलं दर्शन घेतलं असेल. आता फक्त हे तुम्ही मोदी आणि शिंगारे साहेब त्यांच्या सरकारमध्ये हे सगळे निर्णय घेताना ताकद लागते. कारण की हाऊसमध्ये जर मेजॉरिटी असली तरच सगळे निर्णय घेता येतात. 370चा निर्णय असो, ट्रिपल तलाकचा निर्णय असो, असे अनेक निर्णय घेताना तिकडे मेजॉरिटी. आणि म्हणून आपण पुढच्या काळामध्ये देशाची आर्थिक परिस्थिती जी 10व्या नंबरला होती ती आपली 5व्या नंबरला आली आहे. ती आपल्याला पुढे 3ऱ्या नंबरला घेऊन जायची आहे. ज्या ब्रिटिशांनी आपल्याला राज्य केलं होतं, ज्या ब्रिटिशांच्या गुलामीमध्ये आपण वाढलो, त्या ब्रिटिशांच्या पेक्षा आज आपली आर्थिक परिस्थिती चांगली आहे. ते आज 8व्या 9व्या नंबरला साहेब आपण पाहतो. त्याच्यामुळे अशा या नेतृत्वाला आपल्याला खंबीरपणे पाठिंबा द्यायचा आणि तो कधी द्या. तुम्ही प्रत्येकाने कसं करायचं सांगितलं. त्यांच्या नेतृत्वामध्ये आज तुम्ही सगळे आलेला की प्रत्येकाने मी माझं तर मत आहे पण मी अजून 50 मतं माझ्यातर्फे मोदीजींना मिळवून दिली आणि शिंगारे साहेबांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहून तुम्ही शिंगारे साहेबांना 4 लाख मतांनी निवडून द्याल आणि त्या 4 लाख मतामुळे ते केंद्रात खासदार म्हणून जातील आणि मोदीजींना पाठिंबा देतील. याकरता हे सगळं करत असताना माझी आपल्याला